9 फेब्रुवारी रोजी एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रात कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात त्यांचा वाढदिवस साजरा केला। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस पालघर जिल्ह्यातही मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 61व्या वाढदिवसानिमित्त पालघरमध्ये सर्वसामान्यांना सेवा देणाऱ्या 61 व्यक्तींचा सन्मान करण्यात आला। जिल्हा प्रमुख कुंदन संखे, शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी एकनाथ शिंदे यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांनी मोठ्या जल्लोषात त्यांचा 61वा वाढदिवस साजरा केला। पालघर जिल्ह्यातील जनतेला सेवा देणारे सफाई कर्मचारी, फायरमन, MSB कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, रिक्षा चालक, डमडम चालक, ट्रॅफिक पोलीस, आरोग्य सेवक अशा क्षेत्रात कार्यरत असलेल्या एकूण 61 व्यक्तींचा सन्मान यावेळी करण्यात आला। महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री व आता उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या कारकिर्दीत सामान्य माणसांना व त्यांच्या प्रश्नांना केंद्रित ठेवून निर्णय घेतले। समाजातील प्रत्येक क्षेत्रातील सामान्य क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान व शासनाच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याकरिता ते अहोरात्र त्यांनी मेहनत घेतली। समाजातील प्रत्येक क्षेत्रातील सामान्य क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान व शासनाच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याकरिता अहोरात्र मेहनत घेतली। त्यांच्या दिवसाचा प्रत्येक क्षण लोकसेवेप्रती समर्पित असतो। दिवस रात्र ते जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत असतात। त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत घेतलेल्या निर्णयांनी आज तगायत शासनाचे काम अन 6 महिने थांब हे वाक्य प्रचार मोडीत काढून शासन प्रत्यक्ष लोकांच्या घरापर्यंत पोहोचलं अन शासन आपल्या दारी ही संकल्पना प्रत्यक्ष अंमलात आली हे वास्तव कोणी नाकारू शकत नाही। अशा शब्दात शिंदे यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांचा वाढदिवस साजरा केला गेला। पालघर जिल्हा जनसंपर्क कार्यालयासमोर झालेल्या या सोहळ्यात सोबत पालघर विधानसभेचे आमदार राजेंद्र गावित, शिवसेनेच्या उपनेत्या ज्योती मेहर, जिल्हा संघटिका वैदेही वाढान, युवा सेना जिल्हाध्यक्ष साईराज पाटील, कुणाल पाटील, पालघर शहर प्रमुख राहुल घरत, शहर महिला संघटिका सविता मल्ला यासह शिवसेना महिला आघाडी, युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते।